रामराम मंडळी, पिना कंपनीमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, हे लावलेले आहे आम्ही मिलिया डुब्याची झाडं। हे आम्ही जवळपास 2 एकरमध्ये लावलेले आहे। 2 एकरमध्ये 350 ते 400 झाडं बसलेली आहे। ह्या 2 झाडांमध्ये अंतर ठेवलेलं आहे आम्ही 15 बाय 15चं। ह्या झाडांना आता 4 वर्ष कंप्लीट झालेले आहेत। तर झाडं तुम्ही बघू शकता कशा प्रकारे वाढ झालेली आहे झाडांची। जवळपास या झाडांच्या खोडांचा घेर झालेला आहे सध्याला 16 ते 17 इंचच्या जवळपास झालेला आहे। झाडांची वाढ ही तुम्ही बघू शकता। जवळपास प्रत्येकी झाडांची जी खोड आहे, प्लेन खोड आहे, ते जवळपास 15 फुटांच्या समोरच आहे। तोपर्यंत आम्ही छाटणी करत गेलेलो आहे त्या झाडांची। झाडांचे जे प्लेन लाकूड आहे ते जोपर्यंत सरळ जात आहे तोपर्यंत चांगलंच आहे, कारण की जेवढ्या उंच हाईटपर्यंत प्लेन खोड असेल तेवढा आपल्याला रेट चांगला भेटू शकतो। अशा प्रकारे लावलेले आम्ही झाडं आहेत, बघू शकता तुम्ही। ह्या झाडांना आता पुढच्या महिन्यामध्ये 4 वर्ष कंप्लीट होतील। कारण की बरेचशे लोकांचं म्हणणं असतं की फॉरेस्ट फार्मिंगमध्ये काही पुरत नाही वगैरे, कारण की जे आपण रेग्युलर माल वगैरे घेतो त्यामध्ये कसं मंथली म्हणा नाही इयरली म्हणा कसं पैसे भेटत जातात ना, त्यामध्ये फॉरेस्ट फार्मिंगमध्ये त्या प्रकारचे कन्सेप्ट होत नाही, कारण की यांचा पैसा जो असतो तो एकदाच भेटतो। या झाडांना 4 वर्ष कंप्लीट झालं तरी 2-3 व्यापारी येऊन गेलेले आहे। सगळ्यांचे वेगवेगळे रेट आहे, पण जोपर्यंत झाड व्यवस्थित पोसत नाही, त्यांचा घेर मोठा होत नाही, जर विकण्यासाठी म्हणलं तर जवळपास झाडांचा घेर 20-25 इंचच्या समोर पाहिजे, तर त्यांना चांगला रेट पण भेटू शकतो, त्यांचं वजन पण चांगल्या प्रकारे भरू शकतं। तर आमच्या झाडांची प्लेन उंची बघा, जवळपास 15-17 फुटापर्यंत प्लेन आहे। त्या म्हणजे तोपर्यंत आम्ही फांद्या कट करत गेलेलो आहे झाडांच्या। तर बरेचशा लोकांचं म्हणणं असतं की आम्ही प्लेन रानामध्ये झाडं लावू शकतो का? तर लावू शकतो, पण कसं आहे, समजा 2 वर्ष त्यामध्ये फक्त आपण आंतरपीक घेऊ शकतो। नंतर कसं एकदम झाडांची वाढ झाल्यानंतर त्यामध्ये ऊन खूप कमी प्रमाणात पडतं, त्यामुळे खालचे जी पीक घेतो आपण आंतरपीकमध्ये, त्यामध्ये उन्हामुळे त्यांची वाढी होत नाही, काही नाही। तरी 2 वर्ष आपण समजा जवळपास त्यामध्ये आंतरपीक घेऊ शकतो। आम्ही त्यामध्ये 2 वर्ष आंतरपीक घेतलेलं आहे। पहिल्या वर्षी बीटरूटचं घेतलेलं आहे, दुसऱ्या वर्षी सोयाबीनचंही घेतलेलं आहे। त्यानंतर कसं एकदा झाडांची वाढ झाल्यानंतर त्यामध्ये ऊन पडत नाही ना, त्यामुळं झाडांची वाढ होत नाही, काय नाही। अशा प्रकारची आमची झाडं आहे। काही झाडांचा घेर जास्त आहे, काहींचा सध्याच 20 इंचाच्या समोर आहे, तर काही झाडांचा थोडाफार छोटा आहे। ज्या झाडांचं खोड जवळपास मोठं आहे, ज्यांची हाईट जास्त आहे, प्लेन लाकूडमध्ये फांद्या वगैरे काही नाही, त्या झाडांना रेट एक चांगला भेटू शकतो, कारण की प्लाऊड इंडस्ट्रीसाठी त्या प्रकारचे लाकूड जास्त प्रमाणात यूज होतं। म्हणजे छोटे समजा मध्ये फांद्या फुटलेल्या आहेत, छोटं साईज कमी आहे झाडांची, तर समजा एक पेपरसाठी यूज करतात, त्यांना थोडासा रेट कमी भेटतो। त्यामुळे लावल्यानंतर आपण एकच काळजी घ्यायची आहे की जोपर्यंत समजा हाईट प्रॉपर होत नाही 15 फुटाच्या वरती, तोपर्यंत आपण फांद्या कट करत चालायच्या आहे, त्यांची म्हणजे छाटणी करायची आहे। तरी बरेचशा लोकांचं म्हणणं असतं की या झाडांना पाणी लागतं का वगैरे, तर लावल्यानंतर जवळपास 2 वर्ष झाडांना पाणी द्यायचं आहे, कारण की जे 2 वर्ष असते त्यांच्या हाईटसाठी ते प्रॉपर समजा मेंटेन होऊन जातात। जर 2 वर्ष त्यांना उन्हाळ्यामध्ये पाणी दिलं थोडं समजा आठवड्यातून 1-2दा, तर झाडांची हाईट लवकर वाढते, नंतर त्यांना पाण्याची एवढी काय गरज पडत नाही। होईन तोपर्यंत शक्यतो थोडंफार अंतर कमी ठेवायला पाहिजे। आमचं अंतर थोडंसं जास्त झालेलं आहे, आम्ही 15 बाय 15 अंतर लावलेलं आहे, तर जवळपास आपण 10 बाय 12वर किंवा 12 बाय 15वर सुद्धा लावू शकतो। तरी अशा प्रकारे आमची सध्याची झाडांची कंडिशन आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।